Hello friend, today we are going to discuss the investigation, inquiry and trial. Investigation, inquiry and trial is the most important step in the criminal law system. What is the investigation? इन्व्हेस्टिगेशन समजून घेताना आपल्याला एखादा जर जेव्हा ऑफेन्स होतो त्यावेळेस क्रिमिनल लॉ इज केम इन टू मोशन, त्यावेळेस क्रिमिनल लॉ हा मोशन मध्ये येतो. आणि ज्यावेळेस एखादा ऑफेन्स झाल्यानंतर सर्वात पहिले एखादा ऑफेन्स झाल्यानंतर त्या ऑफेन्सचा आपण पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीस स्टेशनला इन्फॉर्मेशन देतो. त्यालाच आपण आपल्या सामान्य भाषेत पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिला असं म्हणतो, म्हणजे इन्फॉर्मेशन. आणि त्या इन्फॉर्मेशनच्या आधारावर हा FIR घेतला जातो. आणि FIR झाल्यानंतर इन्व्हेस्टिगेशन स्टार्ट होते. मग इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय काय आहे तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये सर्वात पहिले आरोपीला अरेस्ट केल्या जाते. आरोपीचं मेडिकल केलं जाते, व्हिक्टिमचं मेडिकल केलं जाते. त्यानंतर स्पॉट पंचनामा घेतला जातो. ज्या ठिकाणी ऑफेन्स झाला त्या ठिकाणी स्पॉटवर जाऊन तिथं स्पॉटचा पंचनामा केला जातो. तिथं काही आर्टिकल असले, ज्या आर्टिकलनं गुन्हा झाला तो जर आर्टिकल तिथं असला, ऑफेन्स झाला तर तो आर्टिकल तिथून सीज केला जातो. आणखी काही वस्तू जर सीज करायच्या असतील, समजा आरोपीचे कपडे आहेत, विक्टिमचे कपडे आहेत, रक्ताने माखलेले कपडे आहेत, हे जर कपडे सीज करायचे असतील तर ते त्या ठिकाणी सीज केल्या जातात. त्यानंतर जर एखादा मर्डर झालेला असले तर तिथं तो जो बॉडी असतो त्या बॉडीचा इन्क्वेस्ट पंचनामा केला जातो. त्या बॉडीवर सर्व पार्ट जे आहेत त्या पार्ट बद्दल माहिती घेतल्या जाते की कोणत्या पार्टला काय इंजुरी झालेली आहे, काय नाही, आणि बॉडीची अवस्था काय आहे, पाय कसे आहेत, हात तुटलेले आहेत का, डोक्याला मार लागलेला आहे का, असा सगळा जो स्वतः इन्स्पेक्ट पंचनामा म्हणतात तो इन्स्पेक्ट पंचनामा होतो. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ द विटनेसेसचे स्टेटमेंट घेतले जातात. जे काही संबंधित विटनेस आहेत, घटनेसंबंधी विटनेस आहे, जो इन्फॉर्मंट आहे, त्याचे स्टेटमेंट घेतले जातात. त्याच्यानंतर अशा प्रकारचे सगळे काही त्या संदर्भात काही डॉक्युमेंट असले ते डॉक्युमेंट कलेक्ट केल्या जातात. म्हणजे डॉक्टरचा रिपोर्ट असला, मेडिकल रिपोर्ट असला, किंवा एखादा फॉरेन्सिक रिपोर्ट असला, एखाद्या रक्तानं माखलेले कपडे आहेत किंवा माती आहे, त्या मातीवर रक्त पडलेलं आहे, ती माती पोलिसांनी तपासामध्ये जप्त केली आणि ती माती फॉरेन्सिक लॅबोरेटरीमध्ये पाठवली गेली की ज्या व्यक्तीचे ब्लड सांडलेलं आहे, ज्या व्यक्तीला मर्डर झालेला आहे किंवा ज्या व्यक्तीला मारहाण झालेली आहे, दुखापत झालेली आहे, त्या व्यक्तीचंच ते रक्त आहे का, त्याच्यासाठी फॉरेन्सिक लॅबमध्ये जे पाठवले त्याची रिपोर्ट मागवले जातात. ही रिपोर्ट केमिकल एनालिसिस रिपोर्ट आहे, तो रिपोर्ट मागितला जातो. अशी सर्व प्रकारचं आहे जे इन्व्हेस्टिगेशन आहे. इन्व्हेस्टिगेशन म्हणजे काय तर कलेक्शन ऑफ द एव्हिडन्स. त्याचा पर्पज काय असतो इन्व्हेस्टिगेशनचा? एव्हिडन्स कलेक्ट करणे. आणि सफिशियंट एव्हिडन्स जर मिळाले, पोलिसांना जर सफिशियंट एव्हिडन्स मिळाले तर पोलीस त्याचा एक फायनल रिपोर्ट बनवतात, त्याला चार्जशीट म्हटलं जाते. आणि ती जी चार्जशीट आहे ती न्यायालयामध्ये दाखल केल्या जाते. यालाच पोलिसांचा फायनल रिपोर्ट किंवा चार्जशीट असं म्हणतात. पण समजा एखाद्या वेळेस ऑफेन्स, एखादी इन्फॉर्मेशन पोलीस स्टेशनला मिळाली आणि त्या इन्फॉर्मेशन मध्ये जर काहीच मिळून आलं नाही तर पोलीस शेवटी क्लोजर रिपोर्ट सुद्धा करत असतात की आम्ही इन्व्हेस्टिगेशन केलं पण कोणत्याच प्रकारचे आम्हाला एव्हिडन्स सापडले नाही, म्हणून हा क्लोजर रिपोर्ट सुद्धा मारला जातो. म्हणजे त्या ठिकाणी चार्जशीट फाईल नव्हता, क्लोजर रिपोर्ट केला जातो. आणि क्लोजर रिपोर्ट दिल्यानंतर तिथं इन्व्हेस्टिगेशन स्टॉप होते किंवा चार्जशीट दाखल केल्यानंतर इन्व्हेस्टिगेशनचा पार्ट तिथं संपतो. मग एकदा जेव्हा ती चार्जशीट न्यायालयात समोर दाखल होते त्यावेळेस तिथं इन्क्वायरी चालू होते. म्हणजे सर्वात पहिले मॅजिस्ट्रेट जे आहेत ते त्या ठिकाणी कॉग्निझन्स घेतात. कॉग्निझन्स बाय द मॅजिस्ट्रेट त्या गुन्ह्याचा त्या क्लोजर रिपोर्टच्या आधारे कॉग्निझन्स घेतात. आणि मॅजिस्ट्रेट त्यावेळेस ज्युडिशियल माइंड अप्लाय करून त्याच वेळेस जर मॅजिस्ट्रेटला वाटलं की खरोखर गुन्हा झालेला आहे त्यावेळेस तिथून इन्क्वायरीचा जो पार्ट आहे तो सुरू होतो. आणि त्यावेळेस मग आरोपीला समन्स काढले जातात. आरोपीला जी चार्जशीटचे जे काही डॉक्युमेंट आहेत आरोपीच्या विरोधातले, ती चार्जशीट आहे, ती चार्जशीट आरोपीला दिल्या जाते. अशी सर्व जर कोर्टाला जर वाटलं की खरोखर पोलिसांनी केलेले जे एव्हिडन्स आहेत ते सफिशियंट आहेत, त्याच्या आधारावर याच्या विरोधात, आरोपीच्या विरोधात हा जो गुन्हा आहे घडलेला असा प्रथमदर्शनी जर कोर्टाला वाटलं तर त्याच्या विरुद्ध चार्ज फ्रेम केला जातं. फ्रेमिंग ऑफ द चार्जेस,
किंवा जर कोर्टाला असं वाटलं की पोलिसांनी जी एव्हिडन्स कलेक्ट केलेले आहेत त्या आधारावर आरोपीच्या विरुद्ध काही चार्ज आहेत किंवा आरोपीच्या विरुद्ध अक्युजेशन आहे असं जर कोर्टाला वाटलं नाही समजा, तर कोर्टाला वाटलं की काही त्या एव्हिडन्सच्या आधारे आरोपीच्या विरुद्धचं अक्युजेशन आहे ते सिद्ध झालेलं नाही आहे, अशा वेळेस कोर्ट त्याला डिस्चार्ज सुद्धा करू शकतो. बऱ्याचदा आपण पाहतो की पोलिसांनी चार्जशीट दाखल केल्यानंतरही कोर्टाला जर वाटलं की चार्जशीटच्या जे रिपोर्ट एव्हिडन्सच्या आधारावर एक केस तयार होत नाही, तर अशा परिस्थितीत कोर्ट त्या ठिकाणी आरोपीला डिस्चार्जही करू शकतो. म्हणजे एकदा आरोपीला जर डिस्चार्ज करण्यात आलं तर मग पुन्हा त्या ठिकाणी ट्रायलची गरज नसते, कारण डिस्चार्ज झाला म्हणजे तिथंच ते आरोपी हा डिस्चार्ज होतो, पुढे ट्रायल चालणार नाही. पण जर कोर्टाला जर वाटलं की आरोपीच्या विरुद्ध प्रायमा फेसी काहीतरी चार्ज आहे आणि कोर्टाला जर असं वाटलं की खरोखर आरोपीनं हा मर्डर केलेला आहे आणि त्या आधारावर त्याच्यावर विरुद्ध जो IPCचा 302 किंवा नवीन कायद्यानुसार जो काही गुन्हा 101(3) तो जर असं कोर्टाला वाटलं तर त्याच्या विरुद्ध चार्ज फ्रेम केल्या जातात. आणि एकदा चार्ज फ्रेम केल्यानंतर तिथं मॅजिस्ट्रेटची इन्क्वायरी ही संपून जाते आणि नंतरची जी स्टेप येते ती आहे ट्रायलची. मग तिथून ट्रायल सुरू होते. एकदा चार्ज फ्रेम झाल्यानंतर आणि ज्यावेळेस आरोपीला विचारले की तुझ्या विरुद्ध जे चार्जेस आहेत ते तुला कबूल आहे काय, तो त्या ठिकाणी गुल्ट जी आहे त्याची ती म्हणजे तो गुन्हा कबूल करत नाही, त्यावेळेस ते ट्रायल चालू होते. मग ही तिसरी स्टेज जी आहे ट्रायलची. ट्रायलच्या स्टेजमध्ये सर्वात पहिले समन्स टू द विटनेसला समन्स जातात. त्या समन्स मगच्या आधारे प्रॉसिक्युशनचे विटनेस येऊन त्यांचा पुरावा देतात. त्याला आरोपीकडून क्रॉस एक्झामिन केल्या जाते, आरोपीच्या वकिलाकडून क्रॉस एक्झामिन केल्या जाते. त्यानंतर ते सर्व पुरावे झाल्यानंतर जे काही महत्वाचे डॉक्युमेंट असतात त्याला एक्झिबिट दिल्या जातात. म्हणजे एव्हिडन्स ऍक्ट नुसार सर्व हे ट्रायल चालते. त्याच्यानंतर स्टेटमेंट ऑफ द अक्यूज घेतल्या जातात. आरोपीला आरोपीच्या विरोधात जे पुरावे त्याच्या संदर्भात विचारल्या जाते. आरोपी त्यावेळेस सांगतात की हा खोटा आहे किंवा खरा आहे, त्याबद्दल आरोपी सांगतात. त्यानंतर डिफेन्स विटनेस, आरोपीला आरोपीचे विटनेस द्यायचा अधिकार असतो, आरोपीचे विटनेसचा डिफेन्स दिला जातो त्या ठिकाणी. आणि त्यानंतर क्रॉस एक्झामिन बाय द प्रॉसिक्युशन, आरोपीचे जे डिफेन्स विटनेस असतात त्याची क्रॉस एक्झामिनेशन होते. कोणाच्या मार्फत? तर प्रॉसिक्युशनच्या मार्फत क्रॉस एक्झामिनेशन आणि नंतर आर्ग्युमेंट आणि जजमेंट, अशा प्रकारची ट्रायल चालते. आणि ट्रायलचा जो उद्देश असतो तो टू असर्टेन द गिल्ट ऑफ द अक्यूज ऑर इनोसंट, आरोपी हा गुल्टी आहे की इनोसंट आहे हे असर्टन करण्यासाठी, हे फाइंड आउट करण्यासाठी हा ट्रायल चालते. आणि ट्रायलमध्ये जर कोर्टाला वाटलं तर आरोपीच्या विरुद्ध गुन्हा सिद्ध झालेला आहे तर कोर्ट आरोपीला कन्व्हिक्शन देते किंवा आरोपीला अक्विटल सुद्धा करते. या ठिकाणी डिस्चार्ज करता येणार नाही, कारण एकदा ट्रायल सुरू झाली एक तर आरोपी हा कन्व्हिक्ट होईल किंवा अक्विट होईल. डिस्चार्ज हे चार्ज फ्रेम व्हायच्या अगोदर आरोपी डिस्चार्ज करतात, पण एकदा ट्रायल सुरू झाल्यानंतर त्याचं म्हणजे प्रूव्ह गुल्ट जर झाला तर त्याला कन्व्हिक्शन दिलं जाईल. आणि त्याच्या विरुद्ध जर गुन्हा सिद्ध झाला नाही, प्रॉसिक्युशनला रिझनेबल डाऊट जर तो गुन्हा सिद्ध करता आला नाही तर त्याला अक्विट सुद्धा करता येईल. पण इथंच ट्रायल संपत नाही, कारण जो एखादा जर आरोपी आहे आणि त्याला जर कन्व्हिक्शन झाला आणि तो जर अपीलमध्ये गेला हायर कोर्टात, तर हायर कोर्टाला ज्यावेळेस जोपर्यंत हायर कोर्टात अपील डिसाईड होत नाही तोपर्यंत ती जी केस आहे ती ट्रायल मध्येच राहते. त्याच्यानंतर समजा सेशन कोर्टात एखादं जजमेंट आहे तर हायकोर्टात आरोपी गेला, तिथं जर त्याचं जे कन्व्हिक्शन आहे ते कायम राहतो. परत सुप्रीम कोर्टात गेला तर जोपर्यंत फायनल डिसिजन होत नाही तोपर्यंत ती केस ट्रायल मध्येच राहते. आणि जोपर्यंत फायनल कन्क्लुजन येत नाही आरोपीच्या गिल्ट बद्दल किंवा त्याच्या इनोसन्स बद्दल तोपर्यंत ती केस ट्रायल मध्ये राहते. आणि ज्यावेळेस समजा अपील पिरियड जो आहे तो संपते, त्या अपील पिरियड संपल्यानंतरही कोणती अपील दाखल होत नाही त्यावेळी तिथे ट्रायल संपते. अशा प्रकारची लास्ट स्टेज जी आहे ट्रायलची स्टेज आहे. हे ज्या महत्वाच्या ज्या स्टेज आहेत इन्व्हेस्टिगेशन, इन्क्वायरी आणि ट्रायल, या आधारावर क्रिमिनल जस्टिस सिस्टीम ही चालत असते. आणि ह्या महत्वाच्या स्टेज आहेत ह्या आपण या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. तर आपला जर यामध्ये काही शंका असतील तर त्याबद्दल आपण कमेंटमध्ये टाकून आपण त्याबद्दल आपल्या शंकांचं आपण निरसन करण्याचा प्रयत्न करू. तसंच पुन्हा भेटू एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत गुड डे आणि गुड बाय.